नाही, तुम्ही सूत्रांच्या हवाल्याने बातमी देताय आणि सूत्रांच्या हवाल्याने मला प्रश्न विचारताय. मला वाटतंय नेमकं ठाकरेंच्या शिवसेनेत काय घडतंय हे त्याच सूत्रांना इथे मुलाखतीला बसवून त्यांना विचारलं असतं तर जास्त बरं राहिलं असतं. कारण माझ्यापर्यंत अशी कुठलीच माहिती नाही आहे. पण ज्या कुठल्या सूत्रांकडे ती माहिती आहे, ज्या सूत्रांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे, त्याच सूत्रांना जर इथे कॅमेऱ्यासमोर बसवलं असतं तर ते अधिक उत्तम झालं असतं. अगदी सुषमाताई, मला माहिती आहे की अशा पद्धतीनं ज्यावेळेस पक्षातले जे खासदार आहेत ते फुटण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर एकीकडे प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील म्हणजे अगदी शिवसैनिकांपासून ते नेत्यांपर्यंत येत आहेत. घडामोडी ज्या आहेत त्या पाहिल्या, त्यावर माझा हा पुढचा प्रश्न आहे की संजय राऊत जे आहेत ते देखील तातडीनं दिल्लीला पोहोचलेत. कालच बैठक झाली, 5 खासदार गैरहजर होते. त्या पार्श्वभूमीवर आता एक खासदार जे आहेत ते शिंदे गटाच्या खासदारांना भेटत आहेत. त्यामुळे हा प्रश्न होता. या सगळ्या हालचाली काय म्हणाव्या? नाही, नागेश पाटील आष्टीकरांच्या याच्या आधीच्या पण भेटीगाठी आपण बघितलेल्या आहेत. नागेश पाटील हे हिंगोलीचे आमदार आहेत आणि प्रतापराव जाधव हे त्यांच्या भागातनं, म्हणजे वाशिम हा जो सगळा भाग आहे हा जवळचा भाग आहे. त्यामुळे त्यांची काही भेट झाली असेल, झाली की नाही हे पण मला कन्फर्म नाही आहे. पण अशी काही भेट जर झाली असेल तर इतक्यात घाईघाईने कुठलंही आपण त्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे चुकीचं असेल. मला वाटतं की थोडासा वेळ घेतला पाहिजे. कारण माझ्यापर्यंत तरी अजून कुठल्याही बातम्या नाहीत, माहिती नाही. माझ्यासोबत आत्ता माझे नेते सन्माननीय आदित्यजी आहेत. आम्ही सगळे पुण्यामध्ये बैठकीमध्ये आहोत आणि आमचे वरिष्ठ नेते आमच्यासोबत आहेत. आमच्यापर्यंत अशा अजून कुठलीही बातमी नाही आहे. त्यामुळे आपल्या सूत्रांनी माहिती कुठून दिली हे काही कळायला मार्ग नाही.